नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे मनसेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे यांचा वचननामा प्रकाशित करण्यात आला आहे। या वचननाम्यात मूलभूत सुविधांसह शिक्षण, आरोग्य, रोजगारावर भर देण्यात आला आहे। त्याचसोबत स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य, गरजेपोटी बांधलेल्या घरांचा प्रश्न सोडवणार असल्याचं गजानन काळे यांनी म्हटलं आहे। त्याचसोबत आमदार असताना संदीप नाईक व मंदा म्हात्रे यांनी 10 वर्षात कोणतीही कामं केली याबद्दल खुली चर्चा करण्यासाठी गजानन काळे यांनी नाईक व म्हात्रे यांना आवाहन केले आहे। त्याचसोबत संदीप नाईक यांच्यावर जोरदार टीका गजानन काळे यांनी केली आहे। ते म्हणाले की संदीप नाईक पक्ष बदलणार नाहीत, हे बॉन्ड पेपरवर लिहून देणार का? मी कधीही पक्ष बदलणार नाही, हे मी लिहून देतो। आपण पाहूयात गजानन काळे नेमकं काय म्हणाले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 151 बेलापूर विधानसभा या क्षेत्राचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज माझा जाहीरनामा, ज्याला माझे सर्व सहकारी आणि मनसे म्हणून आम्ही गजाननाचा कर्तव्यनामा म्हणून आज प्रकाशित केलेला आहे। या नवी मुंबईकरांप्रती शिक्षण, आरोग्य, रोजगार असेल, वंदनीय दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा तर उभा केलाच पाहिजे, पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा, एसटी डेपो उभारला जावा, वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावं, अशा विविध मागण्या, विविध गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या आहे। त्यासोबतच आम्ही हे केलं असे 800 ते 1000 कोटीची कामंसुद्धा आम्ही टाकली। मला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं, तुम्ही भविष्यात पक्ष बदलणार नाही, याची काय गॅरंटी आहे? मी आज बॉन्ड पेपरसुद्धा आज सादर केलेला आहे। हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर आहे। मी उद्या आमदार झाल्यानंतर सुद्धा पक्ष बदलणार नाही, पक्षाशी प्रतारणा करणार नाही। भविष्यात ते तिकीट मिळालं नाही मिळालं तरीही पक्ष सोडणार नाही, असा हा एकनिष्ठतेचा 500 रुपयाचा बॉन्ड पेपर मी लिहून दिला आहे। सोबतच मी खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलं आहे आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदाताई म्हात्रे यांना। गेल्या 10 वर्षात आपण काय काम केलं हे 15 नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी येऊन सांगावं। 10 वर्षात आम्ही काय काम केलं, आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना हे आम्ही येऊन सांगू असं मी एक खुल्या चर्चेचं आमंत्रण 15 तारखेचं दिलं आहे। त्यांनी ते स्वीकारावं आणि या नवी मुंबईकरांना आपण एक सुसंस्कृत शहरात राहतो आणि राजकारणी म्हणून आपण काय केलं हे दाखवून द्यावं, एवढे एक आव्हान मी आपल्यासमोर केलं। बघा, 3 उमेदवार रांगेत होते। पहिले उमेदवार जे होते त्यांनी गेली अनेक महिने, अनेक दिवस पोस्टर लावले, बॅनर लावले। अचानक त्यांचं तिकीट कापलं जाते आणि एक माजी पालिका आयुक्त बॅनर लावतात की ते तुतारीत जाणार आहेत। त्यांचे बॅनर उतरत नाही तर संदीप नाईक जाऊन तुतारीमध्ये प्रवेश करतात। याचा अर्थ असा, त्यामुळे तुतारी असेल किंवा महाविकास आघाडी असेल, कोणीही यांचं काम करायला तयार नाही। पुढे जाऊन मी संदीप नाईकांना आव्हान दिलं होतं, आपण महाविकास आघाडीचे इथे उमेदवार आहात, तिथे उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे उबाटाचे, यांचा जाऊन आपण प्रचार करणार आहात का? आणि गणेश नाईक साहेबांना पाडा असं आपण आव्हान करणार आहात का? जयंत पाटील साहेबांनीच हे केलेलं आहे, थेट माझं म्हणणं आहे। आणि तुतारीचे कार्यकर्ते खाजगीत सांगतात हे खोके घेऊन केलेलं तिकीट आहे, नाहीतर ज्याने 2-2, 4-4 महिने बॅनर लावले त्याला आपण तिकीट देत नाही। नंतर पुढची बोली लागल्यानंतर माजी पालिका आयुक्त यांनी अजून उत्तर दिलेलं नाही नवी मुंबईकरांना की आपण का प्रवेश केला नाही, आपल्याला का तुतारीचं तिकीट नाकारले, आणि अचानक कोणीतरी चौथात जाऊन तिकीट घेतोय। याच्या मागे सगळं जे आहे ते नवी मुंबईकरांना स्पष्ट माहीत आहे। उपमुख्यमंत्र्यांनी तर यांना गद्दार म्हटलंय आणि स्वतःच्या वडिलांच्या समोर गद्दार म्हटलंय। वडिलांना या वयामध्ये त्रास देणं मुलाने, हे नवी मुंबईकरांना आवडलंय का? स्वतःचे बंधू संजीव नाईक सांगतात की यांनी गद्दारी केली, यांनी हे करायला नको होतं। म्हणजे या पद्धतीने यांनी या वयात वडिलांना त्रास दिलाय, त्यामुळे यांच्या सोबतच लोक नाही आहेत। ऐरोली विधानसभेतून लोक आणून बेलापूर विधानसभेत रॅली करावी लागतात, भाड्याने लोक आणावी लागतात। त्यांचे गमचे, तुतारीचे आणि झेंडे खाली पडलेले दिसलेत, व्हिडिओ प्रकाशित झालेले। त्यामुळे ही विकत आणलेली माणसं घेऊन शक्ती प्रदर्शन करणं सुरू आहे। लोकांमध्ये परिवर्तनाची लाट आहे आणि निश्चितपणे मनसेचं इंजिन यावेळी उच्च स्थान गाठेल। व्हिडिओ जर्नलिस्ट वसीम काजीसह पंकज बेनवंशी, आवाज टुडे, नवी मुंबई।